सह्याद्रीच्या रांगेत महाबळेश्वरजवळ जावळीच्या घनदाट अरण्यात वसलेला प्रतापगड किल्ला हा महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचं प्रतीक आहे. इतिहास, शौर्य आणि निसर्ग यांचा अनोखा संगम अनुभवायचा असेल तर प्रतापगड सगळ्यांनी नक्की बघावा. शिवरायांचा शिवप्रताप अगदी जवळून ज्या जावळीच्या वाघानं पाहिला त्या प्रतापगडाला बहुअंगाने बघण्यासाठी केलेला अट्टहास म्हणजे प्रतापगड प्रदक्षिणा. शिवरायांचा गनिमी कावा, युद्धनीती, जावळीचं भयान जंगल आणि गडाचे बेलाग कातळकडे अनुभवण्यासाठी आखलेली मोहीम म्हणजे ही प्रतापगड प्रदक्षिणा. या आडवाटेवर तुम्ही अनुभवता घनदाट जंगल, ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या घाटवाटा, गडरहाळातील प्राचीन अवशेष, वाड्या, वस्त्या आणि एक थरारक भटकंती अनुभव. चला तर मग सुरुवात करूयात या भन्नाट भटकंतीच्या अनुभवाला. आपल्या नेहमीच्या अजितच्या हॉटेलवर आपण मुक्काम केला आणि आता प्रतापगडाकडे कूच केलेली आहे आपण. पूर्ण धुकं आलंय सगळं गडावर. बघू शकताय हा झेंडा बुरुज आहे. पूर्ण धुकं आहे गडावर पूर्ण. तर आता आपल्याला खाली अजितने सांगितलं की चिपेची वाट रामवर्धाईनी माता मंदिराकडे न उतरता मधूनच धारेवरून उजवीकडं गिरवलीमध्ये उतरते. बरोबर. तर आता मामांकडून कळले, मामा ओळखीचे आहेत आपल्या, तर ते बोलतायत की ती जी वाट आहे तिथं बरेच टप्पे ढासळलेत, कातळ. होय, कातळ ढासळले, रस्ता वाहून गेलेला आहे. म्हणजे कमीत कमी 200 फुटापेक्षाही जास्त असा कडा सळा धुपून गेलाय. त्यामुळे ती वाट मोडली. फक्त तिथं टप्प्यावरती जाऊन ते 4 पायऱ्या बघता येईल एवढंच. पण ते कारवाडात तुम्हाला भेटणार नाही त्या पायऱ्या. नाही, थोडी शोध करतो आम्ही. हा, तिथे गेल्यानंतर इकडून खाली गेलात तिथे तुम्हाला ते वाटच दिसणार नाही. पण तिथे गेल्यावर असं थोडस मैदान आहे छोटस. तिथं डाव्या हाताला असं ते कारवाड्यातनं पुढे गेलं की त्या टप्प्यावर आहे कातळ कोरीव पायऱ्या. तरी किती 4-5 हो, 5-7 पायऱ्या असतील. पण तिथून पुढे पूर्ण वाट जाऊच नका, कारण तिथे सगळं वाहून गेलेलं आहे. आणि त्या रस्त्यानं येणार जो खालचा गवळी समाज यायचा, आपली लोक इकडून खाली जायची चिपेच्या वाटेत, ती वाटच बंद झाली. आणि त्याचा असा मोठा सुळका होता ना, म्हसोबाचा सुळका म्हणायचा, त्याच्या पुढच्या साईडून अख्खा डोंगर वाहून गेला. तर आता आपण ती शिवकालीन चिपेची वाट फक्त आता पायऱ्या आपण शोध करू. तिथं पण गचपण झाले. ती शोध करू. परत वरती येत आपण रामवर्धाईनी माता मंदिराकडे उतरत पारघाट थोडासा उतरून परत उजवीकडे खाली चिरेखंडीकडे आपण मार्गस्थ होऊ. तर असं आपला चिरेखंडीकडून परत राखीच्या वाटेने वरती येत रेडे बुरुज आणि नंतर यशवंत बुरुजाला वळसा मारत ध्वज बुरुज, अशी आपली पूर्ण प्रदक्षिणा होणार आहे प्रतापगडाची. खूप चांगलं काम करताय, चांगलं नियोजन आहे. सगळे किल्ल्यांचे प्रदक्षिणा करा. किल्ले हेच आपली मंदिर आणि हेच दैवत आहेत. नक्कीच, धन्यवाद. जय शिवराय. जय श्री. आता आपण आलोय प्रतापगडाच्या महादरवाजापाशी. इथून आपण आता प्रदक्षिणेला सुरुवात करतोय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. चला आता आपण आपल्या प्रदक्षिणेला सुरुवात करतोय. आता तर आता महादरवाजापासून उतरल्यानंतर लगेच इथूनच इथे चुन्याचं घाण आहे, आधुनिक नवीन. तिथूनच आपली उजवीकडे वाट जाईल. पहिले बैल लावायची, आता हे यांत्रिक झाले सगळे कामकाज. चला आता इथूनच ही खाली उतरते वाट, ती पुढं प्रदक्षिणा मार्ग आणि डावीकडे जाईल ती तामठीचा दांड, जी पारगावात घेऊन जाते. हे बघा इकडं लाल मार्किंग केलेले आहे झाडावर, ती आहे प्रदक्षिणेची वाट. आता आपण जंक्शन पॉईंटला आलोय. ही इकडे खाली उतरते ती तामठीचा दांड, जे आपल्याला पारगावात घेऊन जाते. आणि ही उजवीकडे गेली आहे ती आहे प्रदक्षिणेचा मार्ग. हे बघा मार्किंग केलंय वाटेवर, रिबन लावलेत.
महाग प्रतापगड ते गडचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. आमची चुकामुक झालेली थोडी. आम्ही तलाव बुरुजाकडेच गेलो चढून वरती आणि पूर्ण दारीने उतरत राहिलो. बरंच गच पण मिळालं. यावेळेस ती चूक सुधारली आहे आणि बरोबर आता प्रदक्षिणा मार्गावर आहे. हे बघा, या झाडीच्या टप्प्यातून आता आपण मोकळवनात आलो आहे. इथून परत झाडीच्या टप्प्यात आता साह्य धारेवर चालू आहे आपण. इथून पूर्ण झाडीचा टप्पा आहे. नंतर परत मोकळा टप्पा आणि मग आपण वरदायिनी माता मंदिराकडे पोचू. मागच्या वेळेस आम्ही चुकून वरती गेलो आणि तिकडून धारेने गचपणातून खाली उतरलो. हे तर वाटेला मिळालो. चूक झालेली तेव्हा. ते 500 मीटर वर जाऊन आला ड्रोन, पण काहीच दिसेना अजिबात. त्यामुळे आता आपलं ड्रोन गपचूप ठेवावं आतमध्ये. उगाच काहीतरी व्हायचं. व्हिजिबिलिटी नाही अजिबात काहीच. हे बघा, पूर्ण वाला झालाय ड्रोन. वाला एवढं धुकं आहे वरती, पाणी आहे त्यात. आयला पुसाय पाहिजे सगळं. काहीतरी व्हायचं उगाच. शर्ट काढातला. मी मगाशी शर्ट घालायला मागितलं तरी मला दिलं नाही. कधी मगाशी बोललास तू? ड्रोन पुसतय घाबरते म्हणजे काही खेळणं सोपं नाही. आपण काय गरीब आहे? तर गरीबच आहे आम्ही. थोडा आडबाजूला आलोय. खालचा नजारा बघा, एकदम खतरनाक. धुकं पळतंय. आपल्याला इकडून या झाडी भरल्या रानातून त्या घरांपाशी जायचंय, चिरेखंडीत. बघा, झाडी भरला जंगल टप्पा सुरू झालाय. ठिकठिकाणी मार्किंग आहेच. पूर्ण पावसाळ्याचं वातावरण झालंय. फुल धुकं आहे, फुल धुकं. सुंदर अशी जंगलवाटी. काय भारी दिसते बघा. इकडे आपण आता चिपेची ऍक्च्युअल वाट बघण्यासाठी चालू आहे. कातळकरी पायऱ्या आहेत. थोडी शोधाशोध करायला लागणार आहे. तर वाटेची शोधाशोध करायला लागणार आहे. अजिबात वाट नाही, अजिबात. थोडंसं उतरून आता पायऱ्या बघायच्या आपल्याला. हा इथे एक सुळका आहे छोटासा. आता उतेकर काका बोलले की त्यांचा देव आहे इकडं खाली. ते टप्पा ढासल्यामुळे या दाऱ्यावरच निवद वगैरे काय दाखवायचं असेल ते दाखवतात. खाली बघा मोकळं होते. इकडे ही आंबेनळी घाटाची वाट. हळू रे. त्यांना फोन करू का? काय वाटतंय? थांब एक मिनिट, त्यांना फोन करतो. प्रतापगडाचा तलाव बुरुज मोकळा झालाय बघा. या सुळक्याच्या टप्प्यात बरीच शोधाशोध केली रोहितने, पण काही पायऱ्यांचे अवशेष नाही मिळाले. इकडं आता प्रतापगडावरून क्लाउड बाजूला होत चालले. बराच वेळ गेलाय आमचा इथं.
पायरे मिळाले असते म्हणजे मजा आली असते जरा. बरीच शोध केली आम्ही, पण काही बरंच अडचण आहे, वेळ पण जातोय. त्यामुळे आता आम्ही चांगल्या वाटेवर आलो आहे. इथून आपण उतरू खाली वरदायिनी माता मंदिराकडे. हे बघा समोर राम वरदायिनी माता मंदिर दिसते. छान मळलेली वाट मंदिराकडे घेऊन जायला. आता इथं बराच आमचा टाइमपास झालाय. ड्रोन थोडा प्रतापगड मोकळा दिसला म्हणून ड्रोन उडावला, लगेच काळ ढग आले खालून. नुसता टाइमपास झालाय. पायऱ्या शोधायला वेळ गेला, ड्रोन 2-3 वेळा उडावला, वातावरण काही नीट भेटलं नाही. आता जाऊ द्या मरू द्या, आता टाकलंय आतमध्ये. आता आपलं चालण्यावर फोकस करू, पटापटा रान मारू उन्हाच्या आत. आंबेनळी घाट आता पूर्ण मोकळा झालाय, धुक्यातून क्लिअर दिसतो एकदम. समोर हा प्रतापगड. आपण या सह्याधारीने आलोय. इकडून पार गावातून आलेली वाट आणि पुढेच लगेचच राम वरदायिनी माता मंदिर आहे. आलोय आपण आता मंदिरापाशी. इथे थोडे नाश्ता करू, सकाळपासून काय खाल्लं नाही, घरून आणले चपात्या भाजी, आणि मग पुढच्या ट्रेकला सुरुवात करू. बायकोनी चपाती मटकी दिली आहे मस्तपैकी, भाजी दिली आहे सगळ्यात महत्वाचं. थोडा नाश्ता करून आपण निघू ट्रेकला. गोडके साहेबांनी सगळा सुका माल आणलाय, सुका माल. आज आमच्यासोबत पहिल्यांदा झाले ट्रेकला. CA येते, काय सांगताल? मस्त वाटतं एकदम फिरताना. अमोलसोबत सह्याद्रीतल्या घाटवाटा फिरताना मजा येते. नवीन नवीन ठिकाणं बघायला मिळतात. आणि हा आपला रोहित शेठ. जेवतो. चला आता खाऊन घेऊ आणि लवकर आपलं उन्हाच्या आत ट्रेक संपवायला बघू. चला आता नाश्ता झाला आहे आमचा. देवीच्या पाया पडून आता पुढे मार्गस्थ होऊ आपण. इथूनच खाली पार घाट उतरतो किनेश्वर गावात. थोडी त्याची उतराई करायची आणि मग आपण राईट घेऊन चिरेखिंडीकडं चालायला सुरुवात करायची. इकडे आता मंगळगड दिसायला लागला बघा, मंगळगड. मंदिराच्या मागूनच तो वाट उतरते. इथं एरो मार्किंग आहे दगडावर. हे बघा बरीच प्रशस्त अशी मोठीच्या मोठी पारघाटाची वाट. पुढे जाऊन बरंच गच पण झालेले आहे. आणि सुरुवातीची आपण बघू शकता किती मोठी वाट आहे. टॅरो मार्किंग आहे आणि प्रदक्षिणा मार्ग लिहिलेले आहे बघा. इथून थोडं पुढे जायचं आपल्याला आणि मग राईट घ्यायचं आहे. हे बघा आता आपण जंक्शन पॉईंटला आहे. ही समोर गेलेली प्रदक्षिणेची वाट आणि इकडं खाली चालली आहे ती पारघाटाची वाट. ही खाली जाऊन किनेश्वर गावात उतरते. आता आपण प्रदक्षिणा मार्गाला लागू. हे बघा एरो मार्किंग आहेच बरोबर. समोर आंबेनळी गाडी मार्ग दिसतोय बघा. छान अशी मळलेली वाट आहे. प्रतापगड आता धुक्यातून मोकळा झालाय. इथं बघा गव्याचे डुकरांचे बरेच पावलं दिसत आहेत. इथं राहावा दिसतोय त्यांचा. मागे हा प्रतापगड. वाटतच आंबा पडलाय. मार्किंग आहे सगळीकडे, मार्किंग आहे सगळीकडे. काय चुकायचं टेन्शन नाही. बघा आता आपल्याला पहिला वडा लागलाय. पुढे गेलं की एक थुरली वाळ
अशी मोठी एक गळ असेल. हे काय आलीच इथं लिहूनच ठेवले बघा, थुरली वाढ. बरोबर मध्ये एक गळ उतारती नाळ, तिला थुरली वाळ म्हणतात. इथं बघू शकता, इथं ताल बांधली आहे. पहिले लोक यायची इथं खाली, त्यांची शेती वगैरे असायची. आता ते मामा म्हणत होते त्यांचा काहीतरी राखणदार देव होता इथं, तर त्याला नैवेद्य दाखवायला यायची. पण आता इथं ती चिपेची वाट मोडली आहे, त्यामुळे ते आता वरती दाऱ्यावरच नैवेद्य दाखवतात आणि तिथूनच माघार जातात. आपण इकडंच कुठंतरी घुसाघुशी केलेली. हा एक सुळका दिसतो इथं. बघा इथंच आपण खाली उतरलेलो वाट बघायला, पायऱ्यांचे अवशेष बघायला चिप्पेच्या वाटेचे, पण ते काही सापडले नाहीत. इथं जोरात धबधबा असणार ते, इथं बी फॉल आहे जोरात, ते खाली बी फॉल आहे. हे का आंबेनळी घाटाचा जवळ आलाय. प्रदक्षिणा मार्गातील ही सगळ्यात मोठी नाळ आहे. थुरली म्हणजे बहुतेक पहिल्यांदा लागते ती, असं असेल. थुरली म्हणजे मोठं, हा मोठी. मग ही सगळ्यात मोठी नाळ आहे, मग ही थुरली वाळ असायला पाहिजे. आणि ती दाखली मागं प्रतापगड दिसतो बघा बुरुज. चला आता थोड्याच वेळात आपण चिरेखिंडीत पोहोचू. हे बघा आता आपल्याला रामवरदायिनी माता मंदिर दिसतंय, तिथून आपण उतरायला सुरुवात केली. आणि हा प्रतापगड. आता चांगला उन्हाचा जोर वाढलाय. पूर्ण हे झाडीवरलं रान मारत आलोय आपण, पूर्ण ट्रॅव्हर्स. इथे लोखंडी खांब कशाला ठोकलाय काय माहिती. प्रतापगड ते महिपतगड ट्रेक दरम्यान आम्हाला सह्य झाल्याने चालत असताना हे जे टेपाड दिसतंय पुढं, त्याला जेव्हा उजव्या साईडने ट्रॅव्हल्स मारत होतो तेव्हा कातळ कोरीव 3-4 पायऱ्या सापडलेल्या. ते आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. फायनली मित्रांनो आपण आंबेनळी घाट गाडी मार्ग चिरेखिंडीत पोहोचलेलो आहे. जरा तिथे जाऊन पलीकडचा नजारा बघू, नंतर इथून वरती जायचं आपल्याला. थोडा पलीकडचा व्ह्यू बघू आपण आता इथं, आणि मग चिरेखिंडी गावात जात आपण पुढच्या वाटेला लागू. थँक्यू. मस्त लिंबू सरबत मारू आणि मग निघू. नाही कसला पालाय नक्की, काय नाव काय कशाचा? गोसाळा. हा हे बघा, हे आंबेमाची दिसतंय. इकडं रानकडसरी गाव आहे आणि आपल्याला चिरेखिंडीतून डांबरी स्किप करत वरून वरून वाट आहे राखीच्या वाटेकडे जायला, त्या वाटेने जायचंय. आणि हा समोर आपल्याला मंगळगड दिसतोय, त्याच्या मागे वरण घाटाच्या बाजूचा डोंगर दिसतोय. वातावरण लयच खराब आहे यार. राजगड तोरणा दिसला असता आपल्याला. तिकडं व्ह्यू बघून आता आपण परत चिरेखिंडीत चाललोय गावात. नाही इकडून चाललं चांगल्या मोठ्या वाटेने. आता प्रतापगडचा दुसरा बुरुज दिसायला लागलाय. हो, आणि आपण आलोय आता चिरेखिंडवाडीत. आता इथून वरतून डांबरी स्किप करत आपल्याला राखीच्या वाटेकडे जायचंय. तर बाबांनी आपल्याला वरची वाट दाखवली आहे, त्यामुळे डांबरी स्किप होते आपली. इकडे खाली चिरेखिंड राहिली. आम्ही वरची वाट पकडण्याच्या नादात थोडी वेगळी वाट पकडली आणि अडचणीत घुसलोय. चांगली वाट वर राहिली. आता आपण थोड्याच वेळात वरती पोहोचू. हे बघा समोर आता गडाचा रेडका बुरुज आहे.
इकडं तलाव बुरुज, या धारेच्या पलीकडे राखीची वाट. फक्त आणि फक्त डांबरी स्किप करण्यासाठी आम्ही एवढी तांगडतोड करतो ह्या काठवानातून. लय काट्या बिट्या वर बाडल्यात पार, पण डांबरीने जायचं नाही बस. आता डांबरी खाली आहे, आम्ही वरून 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 ट्रॅव्हल्स मारतोय. काय सांगायचं तुम्हाला इथे अवस्था बघा, लय तोंडात बिंडात गेले, फार अडकले इथं, डोळ्यात बी गेले. वाट आहे पण अडचण आहे बरीच वाटेवर. वाट आम्हाला गावली प्रॉपर, लय काटे आहेत. ही बघ खाली गाडी वाट, इकडं आतमध्ये चिरेखिंड आहे, तिथून आपण बरोबर असा ट्रॅव्हल्स घेत 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 इकडं आलो. आता पुढे एक धनगरवाडा लागेल, तिथं पाण्याचं बांधीव टाक आहे ते बघायचं आपल्याला, आणि मग राखीच्या वाट चढायची. हा बघा रेडका बुरुज. आता ही पूर्ण आपल्याला ट्रॅव्हल्स मारायची. इथं तो धनगरवाडा दिसतोय बघा, आणि ही आंबेनळी घाट गाडीवाट मार्ग. इकडं हा समोर मंगळगड, आणि त्याच्या मागे पुसटचा तोरणा दिसतोय आता, एकदम पुसट. बेकार ऊन आहे, बेकार एकदम. गाडी मार्ग त्याच्या वरून वरून चाललोय आम्ही, जरा पाणी मारतो. लय अडचणी वाटव लय. अयो पडलो. हाय ग, अवघड झाले, लय अडचणीतून आलो लय. वरून बका बका ऊन चटका देतो एकदम, आणि अडचण डांबरी बघा. डांबरीच्या बरोबर समांतर थोडंसं वरून आम्ही आता सुतारपेढ्याकडे आलोय. सुतारपेढा आत्ता आपण पोहोचलोय राखीच्या टोकावर. हे राखीच्या टोकावरची घरे आहेत. सुतारपेढा इथे एक मावशी आहेत, त्या बोलल्या या वाटेपासून खाली आहे, म्हणजे खालच्या साईडला आहे सुतारपेढा. हॅलो. तर आता या घरामागूनच या धारेने वरती राखीची वाट चढून जाते. हा रेडका बुरुज. आता आपल्याला इथं एक खळग्यात पाण्याचं टाके आहे बांधीव, ते बघायचे. हा बघा समोर रेडका बुरुज दिसतोय, आणि ही धार जी गेली आहे तिला राखीची वाट बोलतात. तर इकडे आपल्याला एक पाण्याचं टाकं बघायचे, ते बघून मग आपण राखीच्या वाटेने वरती जाऊ किल्ल्यावर. बघा ही छोटी आरोही आपल्याला आता टाकं दाखवणार आहे पाण्याचं. इथं थोडं पुढं गेलं की दाबे टोक आहे. तिकडून आत्ताच एक आठवड्याभरापूर्वी एक स्कॉर्पिओ खाली गेली आणि त्यात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धोकादायक आहे हा घाट, आंबेनळी घाट. काही ठिकाणी कठडे म्हणजे बॅरिकेड केलेले, काही ठिकाणी नाही, रेलिंग. ही छोटी आरोही आपल्याला घेऊन आली आहे टाक्यापाशी. हे बघा याला पायऱ्या पण आहेत, आणि हे पूर्ण बांधीव टाक आहे, दगड बांधून बनवलेलं. आंबेनळी घाटाजवळच्या या पाऊलखुणा पूर्वजांच्या. हे बघा गाडी रस्ता इथं राहतो, आणि त्याच्या बाजूलाच हे जुनं प्राचीन एकदम
पाण्याचं टाका आटले आता. बाळाचं नाव काय? आदिती. आणि तू? या दोघी बहिणींनी आम्हाला हे टाका दाखवले. हे बाळा हे काय खायला दे त्या पुरींना. चिक्की आहे ना? चिक्की द्या त्यांना. हे बघा इकडून राखीच्या टोकाकडे जायला ही वाट आहे चांगली. इथं घर आहेत वरती. ही विहीर आहे. विहिरीच्या जवळच या वाटेच्या कडेलाच इथून पाण्याच्या टाक्याकडे जायला वाट आहे. आणि ते बघा तिथं टाकं येते पाण्याचं. तर आता आपण लोक काय करतात, चिरेखिंडीत आले की डांबरीने इथपर्यंत येतात आणि मग इथून प्रदक्षिणा मार्ग सुरू होतो. इथं आता तिथं जसं मार्किंग दिसत होतं आपल्याला ठिकठिकाणी, तसं आता इथून सुरुवात झाली आहे मार्किंगला. ही राखीच्या टोकाकडे जाणारी वाट. आणि ही बघा ही प्रदक्षिणा मार्गाची आता वाट सुरू झाली. हे बघा मार्किंग. हे राखीचं टोक, तिथली घरं. आता पूर्ण ही उघडी बोडकी चढणे. उन्हाचा जोर वाढत चाललाय. 11:30 वाजत आलेत. जोरात लागणार आहे आता. वरती गेलं की झाडीवरला राहणे. एवढाच टप्पा मारायचा आहे फक्त. हे बघू शकता पूर्ण या दांडावर मार्किंग केलेलं आहे. सरळ उभी चढाई दांडाने. हा अरे थांब जरा घेतो. हे बघा मागे आता हा मिठखाडा दिसतोय आणि महिपतगडाचा थोडासा भाग आलाय बाहेर बघा. हे राखीचं टोक. आपण चढतोय राखीची राकट अशी वाट पूर्ण उभ्या दांडावरून. उन्हाने हाल बेहाल असा हा परिवार. दोघं जणच खडीदांडाची चढाई. गोडके साहेबांना अजिबात चालवा नाही. ऊन सावलीचा खेळ. उद्या ऊन आहे, पलीकडे सावली. मस्त वातावरणात भटकंती. समोर महिपतगड, हा मिठखडा. जोरात उन्हाचा झटका बसतोय. हा हा बघतो हे बघा आता आपल्याला गडाची तटबंदी दिसायला लागली बघा. थोड्याच वेळात आपण रेडका बुरुजापाशी पोहोचू. या आंबेनळी गाडी मार्गावर आत्ताच एक दुःखद घटना झाली. 1 आठवडा झाला असेल. या टेपाडाच्या पलीकडं एक स्कॉर्पिओ खाली गेलेली. 8 जणांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झालेला. सुरक्षित वाहने चालवा, त्यासाठी काळजी घ्या. घरचे आपली वाट बघत असतात. बेकार वाटलेले. 8 जण एक साथ गाडी पडून वारलेत तिथं. हा बघा हा रेडका बुरुज. त्याला वळसा मारत आपल्याला यशवंत बुरुजाकडे जायचं आहे आणि तिथून मग झेंडा बुरुजाकडे. खाली बघा राखीचं डोक. तिथं आपण पाण्याचं टाकं बघून राखीच्या वाटेने वरती आलोय आता. आणि हे बघू शकताय रेडका बुरुज, इकडे यशवंत बुरुज. याला पूर्ण ट्रॅव्हल्स मारत आपल्याला पुढं झेंडा बुरुजाकडे जायचं आहे. तिथं आपली प्रदक्षिणा पूर्ण होईल. हे जंगल बघा प्रतापगड बाजूचं. मस्त मोकळ वनातून आता जंगल वाटेवर आलोय. इथं बघा मार्किंग केलेलं आहे पिवळ्या झाडावर. लय मोठी गोर पडते, लय मोठी. हा हिला कॅमेरा ओपन करसपर्यंत काय झाली. आणि एवढी मोठी गोरफड कधी बघितली नव्हती मी तर. गायब झाली. आपण आता या झाडी भरल्या जंगलाचं गेलेलो, जिथं मार्किंग आहे झाडांना, पण ती बहुतेक वाडा कुंभऋषी बाजूला चालली. इकडे साह्य धारीने वाट असायला हवी, तर 2 अजून वाटा दिसत आहेत. बघतो आता कसं काय. त्याच वाटा आहे, तिकडे गेली, इथे गेली, इथे गेली आणि हे खाली एक गेली. तर आम्ही आता साह्य धारीच्या जवळचीच
ही थोडी मळलेली वाट पकडली आहे. जर एक बघायला गेलं तिथं तर एक वाड कुंभोर्शीकडे जाणारी, दुसरी शिकारीची वाट. शिकारीचं बरंच शिकारीचं काय म्हणतात फासं लावलेले आहेत बऱ्याच ठिकाणी. हे बघा हे असं फासं आहेत सगळीकडे. हा बघा हे असं खाली घेऊन आहे ना, असं जमिनीत रवलं जातं. आणि त्याच्यात पाय बी पडला काय झालं हे पडला की अडकला मग असं हे. डायरेक्ट वरती रे पाय अडकवर. चल 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 जाऊ दे. खाली परत आमची चुकामुक झालेली, जंगलात गेलेलो परत साह्य माथ्यावर आलोय आणि आता बरोबर ही वाट सापडली. ही वाट आपल्याला आता ह्या झाडवानात घेऊन जाईल, तिथून ट्रॅव्हल्स. हा शिवटोक दिसायला लागले बघा. हे बघा इथं चिरेखिंड आहे. त्या खिंडीतून आपण बरोबर ट्रॅव्हल्स मारत 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 इथं राखीचं टोक आहे खाली, आणि मग तिथून राखीच्या वाटेने वरती आलोय. हो हे बघा गव्यांचं शेण. या रानाला लय गवेत लय. ए इकडे काय आलं या वाटेला. ओके 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 रिबन घावलेली आहे. चला इकडे बघू शकताय महाबळेश्वराचा पठार दिसते आता. तर मित्रांनो फायनली आपण या जंगल वाटेने आता तटबंदीपाशी पोहोचतोय किल्ल्याच्या. इथं 7 कमानीचा बुरुज आहे, तो बघून आपण यशवंत दरवाजाला वळसा मारत पुढे जाऊ. समोर बघू शकता तुम्ही 7 कमानीची चोरदिंडी, आणि ही गडाची तटबंदी. आता आपल्याला इकडून ट्रॅव्हल्स मारत पुढं यशवंत बुरुजाकडे जायचे. तर आता आपण आलो या चोरदिंडीत. 7 कमानीची चोरदिंडी हे बघू शकता तुम्ही. आतमध्ये पडझड झाल्यामुळं पूर्ण बुजली आहे. इथून गडात प्रवेश करण्यासाठी चोरदिंडी असणार आहे. तर घसारा आहे, काळजी घेत उतराई करायला लागते. दगडी जातात फरफर खाली. आता इथून आपल्या ट्रॅव्हल्स घेत यशवंत बुरुजाला वळसा घालत. हा इथं काहीतरी रचना केली पाणी जाण्यासाठी का कशासाठी काय. इकडे बघू शकता हा महाबळेश्वरचा एल्फिन्स्टन पॉईंट, हा आर्थर सीट, मागे कोळेश्वर पठार, त्याच्या मागे रायरेश्वर पठार. आला गाव चला. आणि इकडे बघताल तर हा मसाळा डोंगर, त्याच्या मागे मोहनगड थोडासा भाग दिसतोय, आणि त्याच्या मागे राजगड पुसट दिसतोय एकदम, आणि या बाजूला तोरणा मंगळगड, आणि इकडं रायगड पण दिसतोय. डोळ्यांना दिसतंय रायगडची सपाटी दिसते बघा. भारी दर्शन एकदम. फायनली मित्रांनो आपण यशवंत दरवाजाच्या खाली आलेलो आहे. आता इथून पूर्ण ट्रॅव्हल्स घ्यायची. हा झेंडा बुरुज, त्याला वळसा मारत गाडी तळ. इथं आपल्या ट्रेकची सांगता होईल. जंगल बघू शकता या प्रतापगडाच्या खोऱ्यातलं, कोयना नदीचं खोऱ्या. इकडे आता झेंडा बुरुजाच्या मागे मधुमकरंद दुर्गजोड दिसते. इकडे खाली वाडा कुंभारोशी, फिट्झेराल्ड घाट, महाबळेश्वरावरून खाली वाडा कुंभारोशीला यायला. इकडं निसनीचा दरा, शिवाजी महाराजांनी उतरलेली वाट. एल्फिन्स्टन पॉईंट महाबळेश्वर. इकडे लांबवर उतेश्वर. बरोबर तटबंदीच्या खालून आता वाट चालली आहे पुढे ध्वजबुरुजाकडे. या बाजूला एक छान रचलेली वाट उतरत होती खाली, पण इथं पूर्ण लँडस्लाईड झाली बघा. त्यामुळे ही छोटीशी वरती चढून परत मग इकडे झाडी भरल्या रानातून आता ट्रॅव्हल्स मारत पुढे निघल. हे बघा पुढं वाट दिसते.
हे बघा ही सरळ वाट येत होती, पण ते मध्ये टप्पा डासा आलाय त्यामुळं याला वरतून वळसा मारत यावं लागतंय घसाऱ्याच्या टप्प्याने. आता आलोय बरोबर वाटेवर आपण. वरून तलावातून पाणी आणले वाटतं, त्यासाठी पाईपलाईन हातरली. वाटेवरच आहे एकदम. फायनली मित्रांनो आपण गाडी तळावर पोहोचलेलो आहे. कुठे गेला हे बघा. आता मधुमकरंदगड आणि त्याच्या मागे सगळ्यात जो डोंगर दिसतोय तो आहे पर्वत. आपलं शिवटोक धुंगणमोडीचा डोंगर. आणि फायनली मित्रांनो आपली प्रदक्षिणा पूर्ण होते महादरवाजात येत. तर मित्रांनो आपण सकाळी जिथून ही प्रदक्षिणा सुरू केली, प्रतापगड प्रदक्षिणा, त्या ठिकाणी आपण पोहोचलोय महादरवाजात. तर एकदम भन्नाट अनुभव होता, भारी झाली. सकाळी आपण इथून स्टार्ट करत रामवर्धायनी माता मंदिर, तिथून चिरेखिंडीतून राखीची वाट, आणि राखीच्या वाटेने आपण यशवंत बुर्जाला वळसा मारत आता झेंडा बुर्जापासून किल्ल्यात प्रवेश केला. तर भारी अनुभव होता एकदम मस्त. नेहमीप्रमाणे आज काहीतरी स्पेशल होता. आपण समारोप थोडा खाली घेऊ, इथं बराच समाज आहे. ट्रेक संपून अजित दादाकडे आलोय. तुम्ही घ्यायचं नाही आवडतो सगळं कारण की तर आता आपला प्रतापगड प्रदक्षिणेचा ट्रेक होऊन आपण आता प्रतापगड बेस हक्काचा माणूस अजितदादाच्या हॉटेलवर आलोय. सकाळी पण आपण कधी पण म्हणजे आम्ही आलो तर इथं झोपतो. हा, मस्त फ्रेश वगैरे होऊन आम्ही जात असतो. तर एकदम भारी झाली प्रदक्षिणा. भावनी आता याच खोऱ्यातला आहे, त्यामुळं त्यांनी बरीच आधी वर्षापूर्वी केलेली ती. तर काय बोलशील त्या प्रदक्षिणेबद्दल? प्रतापगड प्रदक्षिणा म्हणजे गडाला खालून वंदना करण्यासारखं आहे. आणि गडाच्या राहाळ्यात जो माणूस जातोय हा. आणि ज्या ज्या नवीन गोष्टी बघतोय तो त्याच्या प्रेमातच पडणार. आज तरी आम्हाला भाऊंनी जो आमच्या चिपेच्या वाटेच्या खालती असणारा एक बेलांग सुळका पण बघितलाय, हो. की तो स्थानिक लोकांना पण माहिती नाही, आमच्या गावकऱ्यांना. ते आम्ही चुकून तिथं त्या सुळक्याच्या इथं उतरत होतो बघा, पायऱ्या बघायला. आणि मग तिथून पुढे त्यांनी जाऊन परत गिरवलीकडनं चिरेखिंडी चढून वरती चिरेखिंडीचा दारा करून राखीची वाट करून रेडे बुर्जाकडनं अक्षरशः गडाचं जे काय मोरोपंतांनी जे स्थापत्य केला गेलेलं आहे इंजिनिअरिंग त्या काळातलं, ते बघत बघत बुर्जापर्यंत आले आणि भाऊंनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. बऱ्याच दिवसापासून डोक्यात होती, मागील 2-3 वर्षापासून तुमचं चाललंय. आणि ती प्रतापगडाच्या बाजूची घनदाट झाडी बघून म्हणजे कसं महाराजांनी त्यावेळेस महाराजांच्या सैन्याने ते गनिम कापला असेल ना, त्याचं म्हणजे अक्षरशः डोळ्यासमोर येत होते सगळं चित्र. एवढी घनदाट झाडी आहे बाजूला. आणि हे आपले साथीदार होते, काय म्हणताल, आज पहिल्यांदाच आलेले. पहिलाच प्रयत्न होता, खूप भारी वाटलं. सुंदर होते सगळं. तर अमोल म्हणल्याप्रमाणे खरंच घनदाट झाडी आणि मस्त पैसड, छान वाटलं एकदम. नेहमीप्रमाणे ओके, मस्त होता. भारी झाली वाटकंदी. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आणि तुम्ही कधी या प्रतापगड परिसरात आला तर अजितला नक्की भेटा. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा नंबर टाकतो. जेवण नाश्ता राहण्याची सोय तुमची अगदी उत्तम होईल. तुम्ही ग्रुप वगैरे घेऊन आला तर नक्की भेटा, शिवदुर्ग हॉटेल. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एखाद्या भन्नाट अपडेट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.